सिंधुदुर्ग में पेट्रोल और डीजल की बढ़ती कीमतों ने आम लोगों की परेशानियां फिर बढ़ा दी है। जिले में पेट्रोल के दाम में 90 पैसों की बढ़ोतरी के बाद अब कीमत 110 रुपये 47 पैसे प्रति लीटर हो गई है, जबकि डीजल 95 पैसे महंगा होकर 97 रुपये 3 पैसे प्रति लीटर पहुंच गया है। खास बात यह है कि पिछले 10 दिनों में यह तीसरी बढ़ोतरी देखने को मिली है, जिससे वाहन चालकों और नागरिक में नाराजगी का माहौल है। लगातार बढ़ती ईंधन कीमतों से परिवहन खर्च बढ़ने की आशंका जताई जा रही है, जिसका सीधा असर महंगाई पर भी पड़ सकता है। आम जनता ने सरकार से जल्द राहत देने की मांग की है। डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले म्हणजे सर्वसामान्य सगळ्याच वस्तूंच्यावर हा बोजा पडणार आहे, आर्थिक भार। त्यामुळे माझं प्रामाणिक मत आहे की हा जो काय आता टंचाई झाली आहे किंवा महागाई वाढलेली आहे, हा शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य गोरगरीब नोकरदार वर्गासाठी देखील हा फार मोठा हे मानला जातो। त्याच्यामुळे मला एक प्रामाणिकपणे वाटतं की मोदी सरकारने आता नाही म्हटलं तरी ही तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आहे, याच्यात लक्ष घालून हा परत ज्याप्रमाणे पूर्ववत स्थिती होती त्याप्रमाणे आणावी, अन्यथा गॅस सिलेंडर जेवणासाठी मिळत नाही। हॉटेलच्या सिलेंडरमध्ये महागाई झालेली आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना जेवण परवडत न झालेल्या असल्यामुळे या बाबतीत मोदी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावायचा आहे, अशी आमची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे। करतोय की पूर्वीप्रमाणे ज्यावेळी आम्ही पेट्रोल आणि डिझेलसाठी येत होतो त्यावेळी आम्हाला पेट्रोल आणि डिझेल हमखास मिळत होतं। आता ते पेट्रोल पंपावर मिळत नाही, अनेक रांगा लावाव्या लागतात। 2-2, 4-4 दिवस पेट्रोल व डिझेलची शॉर्टेज असते। पेट्रोल पंपावर डिझेल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असतो, त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक भार खूप सोसावा लागतो आणि हे पूर्ववत नाही झालं तर शेतीला फार मारक आहे। याचं कारण शेतीचा सीझन हा महत्त्वाचा असतो, तो सीझन जर चुकला तर तो सीझन पुन्हा मिळू शकत नाही। तेव्हा लवकरात लवकर हे सगळं पूर्ववत करावं अशी आमची शेतकऱ्यांची देखील मागणी आहे।